रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा राजाकालीन बुद्ध विहाराची जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळावी आणि आरक्षित धार्मिक स्थळावर सुरू असलेली कम्युनिटी सेंटर बांधकाम प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी आंबेडकरी जनतेकडून विराट मोर्चा काढण्यात आला। थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। थिबा राजाकालीन बुद्ध विहाराची 17.5 गुंठे जागा पुन्हा आरक्षित झालीच पाहिजे। नको आम्हाला शासनाचे 7.5 कोटी, स्वाभिमानी बाणा आहे आमच्या पाठी, ताब्यात द्या बुद्ध विहाराची जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या। जोवर कम्युनिटी सेंटर रद्द होत नाही तोवर समाजाचा लढा संपत नाही, अशा घोषणांनी रत्नागिरीचे वातावरण दुमदुमून गेलं। या मोर्चाची सुरुवात थिबाकालीन बुद्ध विहाराच्या परिसरातून सकाळी 11:30च्या सुमारास त्रिसरण पंचशील घेत करण्यात आली। यावेळी भंते सुमिध बोधी आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले। मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष LV पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, उपाध्यक्ष प्रकाश पवार, दीपक जाधव तसेच बौद्ध समाजातील असंख्य नागरिकांनी केले। रत्नागिरी तालुक्यासह तालुकाभरातून आलेल्या आंबेडकरी बांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला। हा मोर्चा थिबाकालीन बुद्ध विहारीतून जेल रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला। या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर घोषणांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाचं रूपांतर झालं। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांना संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं। या मोर्चात लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बौद्ध बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सामील झाले होते। इतका मोठा जमाव जमला की नजर जाईल तिथपर्यंत मोर्चाच मोर्चा असे चित्र निर्माण झाले होते। आज रोजी जिल्हा कार्यालयावरती या रत्नागिरी तालुक्यातील तमाम बौद्ध जनतेचा एक संघर्ष मोर्चा आयोजित केला होता। त्या मोर्चा काढण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण आमच्या मागण्या आहेत की या थिबाकालीन बुद्ध विहार हे अनेक वर्षापासून रत्नागिरी शहरामध्ये आहे। हे विहार अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये आहे। शासनाने आजपर्यंत त्याच्याकडे दखल घेतली नाही आणि म्हणून बौद्ध जनतेने स्वतः या विहाराकडे लक्ष टाकलं, स्वच्छता केली, त्याची मोडतोड झालेली दुरुस्ती केली आणि ते विहार पूर्ववत किंवा जीर्णोद्धार करण्यासाठी त्या ठिकाणची जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी अशा पद्धतीची प्रमुख मागणी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा कार्यालयाच्या कडे केलेली आहे। त्यामध्ये दुसरी मागणी अशी आहे, या शासनाने ही थिबा विहाराची जागा जी 17 गुंठे जागा आरक्षित केलेली आहे, म्हणजे राखीव ठेवलेली आहे, त्या राखीव जागेमध्ये नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या राखीव जागेमध्ये कम्युनिटी सेंटर बांधण्याचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी मंजूर केला असं आम्हाला माहिती मिळते। आणि म्हणून हे कम्युनिटी सेंटर त्या जागेवरती न होता त्यांनी इतर ठिकाणी ते बांधावं। हे कम्युनिटी सेंटरला आमचा विरोध नाही, मात्र या आरक्षित असलेल्या जागेवरती त्यांनी बांधू नये
हा दुसरी मागणी आमची आहे. आणि तिसरी मागणी, ही जी आरक्षित केलेली जागा आहे ही प्रशासनाने बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी. त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या खर्चाने आम्ही मेहनतीने स्वतःचं विहार आम्ही प्रस्थापित करू आणि त्या विहाराचा जीर्णोद्धार करू, ही आम्ही प्रामुख्याने मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. आणि त्याचं निवेदन आज रोजी आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केलेला आहे. आणि आमचा हा मोर्चा या ठिकाणी आम्ही संपुष्टात आणि थांबवलेला आहे. आज दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी बौद्ध धर्मीय समाजाकडून बौद्ध विहारासाठी, शिवाराजाकालीन बुद्ध विहारासाठी जो मोर्चा काढण्यात आला, जे आम्ही आव्हान केलं होतं लोकांना, कुठल्याही पैशाचं आमिष, कुठल्याही गाड्या न पुरवता बौद्ध समाज हा प्रचंड बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. आणि बौद्ध समाजाची जी मागणी आहे ती बौद्ध विहारासाठीची, ती यासाठीच आहे, शासन आणि प्रशासन हे भारतीय संविधान अनुच्छेद 26 चं उल्लंघन करत आहे. आणि त्या उल्लंघनाच्या विरोधात आज बौद्ध समाजानं विराट आक्रोश मोर्चा काढला होता. आमचं प्रशासनाला इशारा आहे की आपण योग्य वेळी बौद्ध धर्मीय समाजाचे जे बुद्ध विहाराचं आरक्षण उठवलं होतं ते पुनर्स्थापित करावं, अन्यथा बौद्ध धर्मीय समाजाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल, याची जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी नोंद घ्यावी, ही नम्र विनंती आहे. आजचा जो हा मोर्चा आहे तो अत्यंत यशस्वी झाल्याबद्दल सर्व बौद्ध बांधवांचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. या ज्या बौद्ध संस्कृती जपण्यासाठी जे आम्ही आवाहन केलं होतं बुद्ध विहार वाचवण्यासाठी, त्याला अगदी मनापासून इथल्या बौद्ध समाजातल्या लोकांनी, बौद्ध समाज बांधवांनी अत्यंत जाहीररित्या पाठिंबा देऊन हा मोर्चा यशस्वी केलेला आहे. हा मोर्चा होऊ नये म्हणून कितीतरी दृष्ट प्रवृत्तीने प्रयत्न केले आणि हा मोर्चा कसा होणार नाही याच्यातल्या आपल्यातल्याच आमच्यातल्याच काही लोकांनी षडयंत्र रचली, परंतु इथल्या सुज्ञान बौद्ध जनतेनं त्यांचं हे षडयंत्र हाणून पाडून हा मोर्चा यशस्वी केला. त्याबद्दल पुनश्च एकदा मी आमच्या रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध जनतेचे मी जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.